करते बाई, जावयासाठी चाललाय माशाचा बेत. माशाचा बेत चाललाय जावयासाठी. जावयाला आवडते. ए बाळांनो, आवाज कमी करा त्याचा. मी तिथून लाडूला भेटायला आले तरी लाडूची माझी इथं आलं तर तसं. काय करते ग? मासे करते बाई, जावयासाठी चाललाय माशाचा बेत. माशाचा बेत चाललाय जावयासाठी. जावयाला आवडते. मासे आवडते जावायला, पण माशाचा बेत चाललाय बघा. त्याच्यासाठी मासे आणले. आता जावाई म्हणते न बघा, एवढे मला आवडतात म्हणलं तरी यायनं मला मासे नाही आणले. हा त्याच्यामुळे मासे आणायला लावले. बघा मंडळी, त्यांना आवडतात म्हणलं आणा. हे असं असतं बघा पाहुण्यांचं. सासरवाडीला आले हा, की मासे कुठं काही जे आवडतं ते करावंच लागतं. जे मासे आहेत हे इकडे मसाला करून ठेवलाय आईनं. आता मसाला धुवून घेत आहे. आईला आम्ही आले की मासे खूप मस्त. धुते, ते मसाला धुवून घे. मासे धुवून झाले की मग मसाला बारीक करून घेते. तर लाईट बी जाईल. लाईट एक जर राहत नाही तर सारखी लाईट जाते या. त्याच्यामुळे म्हणलं मग मासे हे करून घेते. आधी पहिले धुवून घेते, मग मसाला भाजून घेतला. आता ते मसाला काढते मिक्सर वाटत. मिक्सर वाटत काढल्यावर मासे धुवून झाल्यावर भाजी टाकते. आईला पण माहिती जावाय. सगळ्यात जास्त जावायला काय आवडतंय सासूलाच माहित असतं. मी काय पाडलं की बघा तुम्हाला बोलत बोलत इकडं महाग. हे बघा मी दिला ताटामध्ये पाय बोलत बोलत तुम्हाला. नाही असं मागे सरकली तो, त्या मागे सरकल्यामुळे ते टाकत पाहिजे. पाठीमागे उभं ठेवलं. आता अशी काय हे नाही करायची, रस्सा भाजी करायची. फ्राय करायची नाही, रस्सा रस्सा भाजी भाजी करते. करा, काही पण करा. रस्सा भाजी करा, फ्राय करा. त्यांचं चाललेलं आहे जावायचा थाट. रस्सा भाजी करते म्हणती किंवा काय करते म्हणती. पण मी आल्यावर बेजारी असते बिचारीची. आता करायलाच लागते. गॅस पशी आलं तसं उभीच आहे. आता सकाळचं आपले झालं. पाहुणे म्हणल्यावर मग कोण करणार? आपल्या घरी आल्यावर करावंच लागते का नाही? आणि माझ्यासाठी बी खात नाही, मग माझ्यासाठी काहीतरी पाहिजे की स्पेशल. तुझ्यासाठी स्पेशल करते ना. बघा तुला काय नाही, चपाती आणि आम्रखंड आणते. बघा चपाती आणि आम्रखंड म्हणा मला. मग तुला आता काय नाही करत. आणि गवारीची भाजी आल्या आल्या गवारीची माझी भाजी तर लय आवड आहे. आवडीची होती, पण आल्या आल्या खाल्लेली आहे मी गवारीची भाजी. तुम्ही पाहिलेलंच असं आजच्या व्हिडिओ मध्ये. गवारीची भाजी होती, मग त्याच्यामुळे दुसरं काही केलं दुसरं काही नाही. केलेलं नाही. चला, तिला आवडती गवार तर बनवून घेतलेली आहे. रासू मम्मी बनवते, आता माझी आई बनवते भाजी. झाल्या भाकरी चालल्यात ना. बाजरीच्या भाकरी भाकरी. व्हायल्यात ना. हा, बाजरीच्या भाकरी. हं. मग आता अजून काहीतरी करायचं राहील, काहीतरी करते ना दुसरं अजून. काय नको आता. इकडे काय भाजी पण तयार झाली बरं का. माशाची झालेली भाजी आहे. पण झाली. आणि इकडे बाजरीच्या भाकरी. भाकरी पण व्हायल्यात. आमच्या इकडे बाजरीच्या भाकरीच आवडतात आम्हाला जास्त. आपल्याला भाकरी बिगर खा वाटत नाही. काय चपात्या किती असल्या तरी खा वाटत नाही. हा, मी मला तिथं घरी सगळ्याला चपात्या करते, पण हा, भाकरच भाकरच खाते. इथं पण तसंच आहे. 3 माणसं भाकरी खाते, 2 माणसं चपात्या चपात्या खाते. तसंच आहे कुठं ना. हो इकडे मी करते भाकरी. नको तू कर, मी करते ना. राहू दे, बस तू जाऊ दे. आता तू आली पाहुणी होऊन आणि कर भाकरी. नाही तुला थोडासा कर इसावा. ना. काय नाही, मला इसावा जास्त. मला कुठं काय काय नाही. काम एवढे मोठे माणसाचं काम नाही. असं नाही काय, पण मला सवय लागलेली. काय वाटत नाही त्या कामाचं. केलेलं आहे ना, मग तसं असं वाटत नाही की मी कवा करू, एवढं काम पडलंय असं काही वाटत नाही. वाटत चलत चलत एवढं काम करते. मला विचार कसला कामाचा लोड. मला लई टेन्शन येते कामाचं, माहितीये काय असल्या. आता माझ्याकडे तसं नसते. करायलाच लागतंय मला तरी. एकदा करायला लागलं का मग सुरुवात होऊन जाते. एकदा सुरू चालू झालं की चालू, मग त्याला किती वेळ लागते असं. तुला एक सवय नाही उलटणं घ्यायची. मी बी भाकरी विक्री करताना नाही, मी- उलटणं असलं तरी मला पण तसं ओलतायला पण लागत नाही. पटकन हाताला करून हात टाकायची. लागते मला बी. लक्षातच राहत नाही उलटणं घ्यावा की काय करा. माझं बी तसंच आहे. सगळं मग तुला सवय आहे ती म्हणल्यावर मला का नाही लागणार. सवयच लागलेली आहे ती. काय असते घाई घाई, कुठं बघा बोलताना, कुठं बघा काय कुठं बघा. पोळाला तर पोळू द्या. हा, धरलं पण अगोदर चपातीतले बोट जाते घाईवर. मला सारखी वाफ लागते हातात. मला पण तशी वापले लागते बरं. बोटाला, अंगुठ्याच्या बोटाला जास्त लागते. ते करते मग हातानंच उलट इकडे एक करू तर ती जास्ती कर पण वाटते. मग अशी उलटायची, अशी टाकायची, अशी उलटायची, अशी टाकायची, तर वरच ती कुठंतरी फूट जातेच. वाफ लागते हातात. लय वाफ लागते ती.
असं हे दुसरं भाजल्यापेक्षा वाफीची लय आवड होती. आता पप्पा यायला उशीर होतोय का? लवकर येतात. हा, येते 7:30 वाजते तरी. रात्री 8 वाजले, 8:30 वाजले होते. हा, हा. त्यांना का माहित नाही तू येणार आहे म्हणून. विकटलाच माहित नाही, मी अचानकच आली बरं. मी आलं मनात, म्हणलं चला. म्हणून काय माहित नाही तसं येणार आहे म्हणजे नाही, काहीच नाही. मलाच पण थोडं कळलं की येईल म्हणून. मी म्हणलंच नाही कोणाला येणार आहे म्हणून. आल्यावर मला आरामाने फक्त गप्पा तसं बघा. आईला कामाला झोपायचं आणि मी गप्पा मारायच्या. नाही, माझं तसंच असतं. माहेरी आल्यावरच आराम असतं. घरी तर तुझी तू स्वतः करतीच, घरी मलाच मग तुलाच करायचं. तसं तुम्ही करते जाते कशासाठी? आरामासाठी 4 दिवस. तसं तुम्ही 4 दिवस तर नाही आले. 1-2 नाही. दिवस चार दिवस नाही राहत बाई. 1 दिवस राहिले तर दुसऱ्या दिवशी चाललेच. चला, चला घर को जाना है. पण आम्हाला तर असं वाटतं राहावा, 4-8 दिवस राहावा. आता एक वाटते आता आजचं झालं पाहुण्याला, ह्याचं माशाचा बेत झाला. आपण मला वाटतं आता पुरणपोळीचा बेत करा. आमरस खाऊ घाला पाहुण्याला, असं आहे का? हा, आमरस करा वाटायलाय मग. पाहुणे राहत नाही मी. तेच नाही मग पाहुण्यांच्याच मनावर आहे ना. तरी एकदा चौकशी करून बघते. ते तर नाहीच म्हणणार आहे. राहा म्हणून. नाही तर 1 दिवस जरी आता गेले तुम्ही तर 1 दिवस या, आपण करू पुरणपोळी. 1 दिवस आता जायचं तुम्हाला तर जा मग, पण तुम्ही 1 दिवस या, हा. करू आपण पुरणपोळी, आमरस करू. मग सगळ्या जणांना होतंय नादाला. तुमच्या नादाला घरचे पण खाते, पण पाहुण्याला कधी खाऊ घालाव? पाहुण्याला खाऊ जावयाला. घाला. मला नका खाऊ घालू. जावयाला घालू ना खाऊ. तुम्ही पण मग जावयाला केलं तर सगळेच खाऊ. करू, नाही तर आत्ताच राहा, करू मग आमरस पुरणपोळी. मग काय तर. ते आपण पाहुण्याला बोलू, दुसऱ्या जावायला बोलायचं. दुसऱ्या जावायला बोलवू ना. मग आता एकाला करा तर एकाला राग. मग आता ते नाही तर मग 1 दिवस असं म्हण लागून तुम्ही पण या आणि तुम्ही बी या. हा, छानच जमते मग, एकच नंबर जमते नाही का? मस्त जमते. करू मग आपण. ते एक बेत चांगलाच आहे ना. पोळं प्रथम पोळं नवं कुठे गेलतात ग तुम्ही? तसेच असतात. घरी येत नसतातच. हा, होत नाहीत त्या. जातात तिकडे खेळायला कुठेतरी तिथे त्यांच्या मैत्रिणीकडे. हा. मग त्या खेळून येतात. आता आल्यात ना, आता गेल्या तर जातील. नाही तर हा. आता जरी गेल्या तरी 7 वाजता घरी येतात. 7-8 वाजता कळस बाळाला पाडतात. त्यांना ते बाळाकडे घेऊ वाटतंय त्यांना. शेजारणीचे बाळ येतं त्यांच्याकडे जातात ना. मग त्यांना मी ते काम करू देत नाही तर मग त्या हे सांभाळायला जातात. पण आता सांभाळण्याचं काही नाही, पण त्यांचं 1 दिवस जर पाडलं तर ते म्हणतात पुन्हा हे न पाडलं. हो. असं होईल, कुठं लागलं. ते बारीक आहे, मोठे नाहीत ना. आज पॅन्टीची चेंज झालेली तिकडे गेली. नाही, रोजच चाललेलं ते. लय खुशातपणा आला मग. रोजच येते. लाडू ए बाळांनो, आवाज कमी करा त्याचा. मी तिथून लाडूला भेटायला आले तरी लाडूची माझी ताल तर तसं तरी गाठ नाही. लाडू एका ठिकाणी पडत होते मी. लाडू एकीकडेच आहे, मी एकीकडेच आहे. मी माझ्या मम्मी सोबत गुम आणि लाडू खेळण्यामध्ये गुम. ही आहे माझी तिला सवय. वाटत असं हं. की उगाच आली. आणि तसंच आहे, मुलांना वाटायला लागलं मी उगाच आले त्यांच्याकडे, माहितीये ती का? आली ना, तू यायचं म्हणली तर तेव्हा काय केलं त्यानं? आम्हाला कळलं येणार आहे म्हणून. तेव्हा असे उठून झोपीत होते. 9:30 वाजले होते तरी ते झोपते. 10 वाजता मी झोपू दे की त्यांना. उठून असं बघितलं, मम्मी येणार आहे म्हणलं की लगेच खाली मान टाकली. जमलं. इतका अवघड आहे परिस्थिती बघा. मुलांना लय अवघड आहे. मी यायचं म्हणलं फक्त माझी आई वडील सगळे खुश झाले, पण माझी स्वतःची मुलं नाराज झाली का? तर त्यांना वाटलं की मम्मी पप्पा येईलच म्हणल्यावर आम्हाला घेऊन जाते. असं असतंय बघा. अवघड आहे की नाही कंडिशन. आणि मला तिथं अजिबात माझा जीव लागत नाही. आवाज कमी कर. तिथं माझा अजिबात जीव लागत नाही. जेवायला जरी बसलं तरी मला वाटतं बाई माझी मुलं. मग तिथं सगळं छान आहे, त्यांना इथं करमत आहे, सगळं होतंय.
पण माझा जीव लागत नाही ना. आणि हे असलंय बघा, हेच मला वाटलं गं, म्हणून बघायला आले. हे बघा अवघडच आहे ओ कत्ता खरंच. कोणाच्या घरी हे बघा माझं कृष्ण ए मुस्काड्या म्हणून हे बघा वाटलं असं असलं. असलंय तोंडा उशी घेऊन आता ते बघा. आता तर तोंड छोटा पटाका बडा. इकडे तू आतमध्ये ती पाय पुसली नंतर सगळं सूर्याचं